सर्वांना नमस्कार। मी एकच विषय मांडणार आहे। आता बऱ्याचशा ग्राहकांनी जे सांगितले त्यांचे अनुभव, कर्ज घेतलेले अनुभव सांगितले, काही जणांनी ठेवी ठेवल्याचे अनुभव सांगितले। तर माझा आरडीचा अनुभव आहे पतसंस्थेबरोबर। तर मी आरडीचं प्लॅनिंग माझं कसं करतो त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता। आपल्या आयुष्यामध्ये येणारे काय खर्च असतात की ते फिक्स येणारच असतात, जसे की दवाखान्याचा खर्च, मुलांच्या फीचा खर्च, आपण वर्ष 2 वर्षातून कुठेतरी फिरायला जातो त्याचा खर्च। तर अशा 5-6 कॅटेगरीचा खर्चाच्या मी साधारण रकमेच्या आरडी आपल्या पतसंस्थेमध्ये केले आणि त्या आरडीच्या मार्फतच मी जुलै महिन्यामध्ये इंडोनेशिया टूरला जाऊन आलो 8 दिवसाच्या। त्याच्यानंतर गोल्ड परचेससाठी आरडी केलेली, त्याच्यातून गोल्ड घेता आलं। अशा मुलांच्या फीसाठी आरडी केलेली, म्हणजे फी भरताना अचानक प्रश्न येत नाही की आता पैसे कसे उपलब्ध करायचे। तर इथे व्यावसायिक लोक अनेक आहेत। आता काय माझा भगिनीपर्यंत त्यांनी सांगितलं की मी व्यवसाय करते, तर व्यवसाय करताना पैसे येतात आणि पटकन निघून जातात, काहीतरी खर्च समोर असतातच। पण त्या पैशातून किमान आपल्या बेसिक गरजा आणि बेसिक खर्च जे आहे त्याच्यासाठी आरडीचे जर काही टप्पे आपण केले तर नियोजन व्यवस्थित होईल, खर्चाचा ताण येणार नाही। तर ह्या आरडीचा वापर करून आपण पतसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे 2000, 5000 आपल्या क्षमतेनुसार आरडी सुरू करावी आणि आपल्या खर्चाचे नियोजन करावं असं मी सर्वांना विनंती करतो। आणि या कार्यक्रमाला या सर्वजण तुम्ही उपस्थित राहिला, आमच्या पाठ्यपरिवाराबद्दल आपण काही चांगले शब्द बोलला त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद।